नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना कशी करावी, पूजेची मांडणी कशी करावी आणि सर्व मंत्रासहित आपण ही पूजा करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम आपण पूजेची मांडणी कशी करायची तर ते बघूया. तर ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर आपण स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने आणि त्यावर आपल्याला कुंकू, हळद आणि अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. तर त्यानंतर पाट किंवा चौरंगाच्या डाव्या बाजूला आपण अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत. तर त्यासाठी दिवा ठेवायचा आहे, त्याच्यात तेल वगैरे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंगावर आपण डाव्या बाजूला घंटा आणि जर तुमच्याकडे शंख असेल तर तो चौरंगाच्या उजव्या बाजूला आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण शंख तिथे स्थापन करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही देवीचे फोटो असतील म्हणजे दुर्गा देवीचा फोटो, कुलदेवीचा फोटो, तर हे सर्व फोटो वगैरे असतील किंवा मूर्ती असेल तर ते आपण सर्वात मागच्या बाजूला म्हणजे भिंतीला लागून असे आपण ते फोटो ठेवायचे आहेत पाटावर आणि पाटावर किंवा चौरंगावर. त्यानंतर आता आपल्याला मध्यभागी घटस्थापना करायची आहे. तर घटस्थापना करण्यासाठी सर्वात आधी आपण म्हणजे एक टोपली घ्यायची आहे, वेळूची टोपली. त्यामध्ये आपल्याला शेतातली माती भरायची आहे आणि आपण त्यामध्ये धान्य पेरत असतो, पाणी वगैरे टाकत असतो. तर ती पाणी टाकल्यामुळे किंवा मातीमुळे ती जी चौरंगावर जागा खराब होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण त्याखाली स्टीलचं ताट ठेवायचं आहे आणि स्टीलच्या ताटासहित ती टोपली आपण चौरंगावर मध्यभागी ठेवणार आहोत. नंतर आपल्याला एक मातीचा घट घ्यायचा आहे आणि त्या घटाला लाल लोकरीचे 9 वेढे देऊन तो लोकर बांधायचा आहे किंवा दोरा असेल तर तो बांधायचा आहे. नंतर त्या घटामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये दुर्वा, सुपारी, पैसा, गंध आणि अक्षता टाकायच्या आहेत. नंतर विड्याची 9 पाने किंवा आंब्याचे डहाळे आपल्याला त्या घटावर म्हणजे मातीचा जो घट घेतलेला आहे त्यावर ठेवायचे आहे. घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. उतरते म्हणजे वरून खालच्या दिशेने आणि आपला करंगळीचा जो शेजारचा पोट असतो तर त्याने गंध लावायचा आहे. तर नंतर आपला घट तो जो तयार केला आहे तर तो आपण मातीचा घट तो आपल्याला चौरंगावर जी आपण टोपली ठेवलेली आहे तर त्या टोपलीमध्ये ठेवायचा आहे आणि आजूबाजूला त्या मातीमध्ये आपल्याला धान्य पेरायचे आहे. तर धान्य पेरताना कोणी काहीजण फक्त गहू पेरतात, काही 5 धान्य किंवा सप्तधान्य पेरले जातात. तर आपल्याला त्यामध्ये गहू मिक्स करायचे आहे त्या मातीमध्ये आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. नंतर आता घट मांडणीच्या बाबतीत 2 पद्धती असतात. तर आता पहिली पद्धत मी तुम्हाला सांगते. तर घटावर आपण जो मातीचा घट आपण तयार केलेला आहे तर त्यामध्ये आपण मध्यभागी नारळ ठेवायचा आहे. तर नारळ ठेवल्यानंतर म्हणजे आपण देवीची स्थापना ही घटामध्ये केलेली आहे असं मानलं जातं. आणि जर तुमच्याकडे देवीचे टाक वगैरे असतील तर ते तुम्ही पूजेच्या मांडणीमध्ये समोर 2-2 विड्याच्या पानांवर ते टाक तुम्ही ठेवायचे आहेत. तर अशी एक पद्धत आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच एका तांब्याच्या ताटली घ्यायची आहे किंवा स्टीलची ताटली घ्यायची आहे, त्यामध्ये तांदूळ भरायचं आहे आणि ती स्टीलची ताटली आपण घटावर ठेवायची आहेत. तुम्हाला मी चित्र दाखवलेलं आहे, त्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तर ती स्टीलची ताटली आपण घटावर ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जो आपला कुलदेवीचा टाक असतो तर तो आपण 2 विड्याची पाने घेऊन त्यावर ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही घट मांडणी करून घ्यायची आहे. आणि ही सर्व पूजेची मांडणी करत असताना आपल्याला अखंड नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. नवार्ण मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. तर हा मंत्र म्हणत आपण पूजेची मांडणी करायची आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे सर्व म्हणजे अशा प्रकारे आपण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. आता पूजेला सुरुवात करायची आहे. तर ज्या व्यक्तीला पूजा करायची असेल तर त्या व्यक्तीने आसनावर बसावे आणि ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत, पुरुष जर असतील तर पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध लावायचा आहे आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचा आहे हा मंत्र म्हणत. नंतर गंध लावल्यानंतर आपण आपल्या तळ हातावर 4 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. आणि पाणी पित असताना आपण एक म्हणजे 4 मंत्र म्हणायचे आहे. तर ते मी तुम्हाला सांगते. पहिल्या वेळेस आपण हातात पाणी घ्यायचं आहे
ओम ऐं आत्मतत्त्वं शोधायामी नमः स्वाहा असं म्हणून पाणी प्यायचं आहे. परत दुसऱ्यांदा तळहातावर पाणी घ्यायचं आहे. ओम ह्रीं विद्यातत्त्वं शोधायामी नमः स्वाहा पुन्हा पाणी प्यायचं आहे. तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे हातात. ओम क्लीं शिवतत्त्वं शोधायामी नमः स्वाहा पाणी प्यायचं आहे. चौथ्यांदा हातात पाणी घ्यायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्त्वं शोधायामी नमः स्वाहा असे आपल्याला 4 वेळेस मंत्र म्हणून पाणी प्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. तर संकल्प करण्यासाठी सर्वात आधी आपलं गोत्र बोलायचं आहे, आपलं नाव बोलायचं आहे. माझ्या सर्व कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी माझी कुलदेवीची अखंड अचंचल अभेद्य भक्तिसेवा सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचार्याच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे म्हणजे जे काही तुम्ही नवरात्रीमध्ये सेवा करणार आहात तर ते म्हणजे काही ग्रंथ तुम्ही वाचणार असाल किंवा दुर्गा सप्तशती पाठ वाचणार असाल तर जे काही सेवा करणार असाल तर ते सर्व बोलून मी या पाठांचा या ग्रंथांचा वाचन करणार आहे. तर असा संकल्प आपण करायचा आहे. संकल्प केल्यानंतर पूजेमध्ये मांडलेल्या आपल्याला अखंड दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण पूजेमध्ये मांडलेल्या घंटा, शंख यांची पूजा करायची आहे. यांनाही हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहेत. त्यानंतर आपल्या कुलदेवीची पूजा म्हणजे कुलदेवीचा जो टाक मांडलेला असेल, सर्व देवींचे टाक मांडलेले असेल तर त्यांची पूजा करायची आहे. पंचोपचारे फोटो असतील तर फोटोंची पूजा करायची आहे. घटाची पूजा करायची आहेत. तर सर्व आपल्याला देवींची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजा करत असताना नमो देवै महादेवै शिवाय सततम नमः नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मताम हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवै नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर असा सर्व मंत्र म्हणत आपण देवीची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. नंतर धूप दीप ओवाळायचा आहे. त्या दिवशी आपण कोणत्याही गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवल्यानंतर म्हणजे अशा प्रकारे आपण पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे. आणि सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी 1 माळ घटावर बांधायची आहे. माता 1 माळ म्हणजे काही जण विड्याची पानाची माळ बांधतात, काही जण झेंडूच्या फुलांची माळ बांधतात. तर आपण जशी आपल्याकडे पद्धत असेल किंवा आपल्याला जी माळ बांधायची असेल तर ती आपण घटावर बांधायची आहे. आणि घटावर माळ बांधताना मी तुम्हाला एक मंत्र सांगते तर तो म्हणायचा आहे. ओम मां माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्तम स्तनमाने सिद्धिदादा भव. मी स्क्रीनवर हा मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची किंवा फुलांच्या पानांची माळ बांधायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे, मनोभावे पूजा करायची आहे, देवीला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशीची घटस्थापना नवरात्रीची पूजा करायची आहे. नवरात्रीचे 9 दिवस रोज घटावरील भगवतीची म्हणजे देवीची दुरूनच पंचोपचारे पूजा करायची आहे. घटांची पूजा करायची आहे. घटाला रोज माळ चढवायची आहे. देवीची आरती करायची, मनोभावे पूजा करून नमस्कार करायचा आहे देवीला. नंतर 9 दिवसात जर आपल्याला शक्य असेल तर आपण सर्व आपल्या घरातील कुटुंब 14 किंवा 28 पाठाची दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे जर आपल्याला शक्य असेल तर. नंतर कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाच्या ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्री सूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पूर्णाच्या 21 दिव्यांनी महाआरती केली जाते. तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकतात. म्हणजे पूर्णाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी. नंतर नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करावे.
आणि त्या भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट किंवा म्हणजे टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले जे काही धान्य असतील आपट्याच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी ते जे धान्य असतं तर ते केसांमध्ये माळावेत आणि पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर ते जे काही धान्य उगवलेलं असतं तर ते धारण करावेत. आणि जी घटामध्ये माती असते तर ती आपल्या क्षेत्रामध्ये किंवा जिथे पवित्र ठिकाण असेल तर त्या ठिकाणी विसर्जित करावी. अशा प्रकारे आपण शेवटच्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं आहे. आणि घटस्थापना कशी करावी, नवरात्रीची पूजा कशी करावी, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.